ममा ममा रागाच्या भरात काहीही करू नका प्लीज. तिला या गोष्टींचा अंदाज नाहीये ते बरंच आहे. तुम्ही उलट सुलट काही बोललात आणि तिने ते मनावर घेतलं तर तुमची काळजी वाटते मामा. आपण काळजी करत राहिलो आणि ती आपल्याला त्रास देत राहिली. आता काळजी करायचे तिचे दिवस येणार आहेत, कळलं ना प्रिया? ज्या आईने तिच्या चांगल्या भविष्याची स्वप्न पाहिली होती तिचे शाप भोवणार आहेत तिला आता. ममा ममा शांत व्हा, स्वतःची काळजी घ्या आणि कसलीही शंका आली ना तर मला लगेच कळवा. मला मन मोकळं करावंसं वाटलं म्हणून हे सगळं बोलले तुमच्याकडे. ठीक आहे, तू काळजी घे. काय माझं नशीब आहे, सुलेखासारख्या मुलीने माझ्याच पोटी जन्म घ्यावा. उद्या देवाने माझ्याकडे हिच्या या काळ्या कृत्यांचा जाब विचारला तर मी काय उत्तर देणार? त्या दिवसाची वाट पाहण्याआधीच मला काहीतरी करायला हवं आणि आता मी ते करणार. गुड गुड गुड. सरळ जात्रा कशाला मागे येतेस? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू बाजूला का होत नाहीये यार? गुड. येस. चल. नो नो. पुढेच जाऊ देत नाहीये. एक विचार. बोल. बाबा, दॅट्स नॉट फेअर. तुम्ही आता हरायला आलात म्हणून चिटिंग करताय आणि आईशी बोलायला जाताय. नाही बाळा, मी तुझ्याशीच खेळणार आहे आणि तुला जिंकून दाखवणार आहे. ओके? बोल तू. त्या दिवशी फोन केला होतास तेव्हा एवढा डेस्परेट का होतास? एक स्वप्न पडलं होतं. मी आले होते स्वप्नात? हो बाळा, सगळेच होते. तू होतीस, आई होती, आपण लांब कुठेतरी गेलो होतो फिरायला. खूप धमाल केली आपण. आणि अचानक तू माझा हात सोडून निघून गेलीस. बाबा, मी जाईन का कधी तुमचा हात सोडून? हा, नाही, कधीच नाही. आपण नंतर बोलू. मी निघू? पण रात्री परत यायचं, नाहीतर मी जाऊ देणार नाही तुम्हाला आता. नाही, मी नक्की येणार आणि तुझ्याबरोबर खेळणार आणि तुला जिंकून दाखवणार. टफ फाईट हवी आहे. 100%. बाय. आई, तू ये ना खेळायला, आपण दोघी खेळूया. ये. आला बघ कसा पुढे.
मॉर्निंग. बाहेरून आलीस वाटतं. हा, नोकरीचं काम. आयुष्याचा प्रश्न आहे ना, सोडवायला नको. आयुष्याच्या प्रश्नांबरोबर लोकांच्या जीवन मरणाचाही प्रश्न सोडवतेस का हल्ली? काय काय म्हणालीस? नाही कळलं. होतं असं कधी कधी. मांजर दूध पिताना डोळे मिटून दूध पितं, तेव्हा त्याला वाटतं सगळ्या जगाचे डोळे बंद आहेत. काय झालंय? काही नाही. रादर काही झालं नाही हेच चांगलंय. एक गोष्ट सांगू. एक बगळा तळ्याला कंटाळलेल्या माशांना म्हणतो, शेजारच्या नगरात छान तळ आहे. मासे भुलतात. बगळा दुसऱ्या तळ्यात न्यायच्या निमित्ताने एकेका माशाला खाऊन टाकतो. बिचारे मासे, त्यांना कळतच नाही बगळा कसा आहे ते. हे सगळं एक खेकडा बघतो. तो सगळ्यांना ओरडून हे सांगायला लागतो. बगळ्याला वाटतं, हा वाकडा चालणारा खेकडा, याचं कोण ऐकणार. पण खेकडा ओरडत राहतो. बगळा त्या खेकड्यालाही मारण्याचा प्रयत्न करतो, पण खेकड्याचं नशीब बलवत्तर ठरतं आणि सगळ्या जंगलाला कळतं की साधू बनलेला बगळा संधी साधू आहे. ही गोष्ट तू मला का सांगतेस? सांगायला नको बगळ्याला, सगळ्या जंगलाला कळलंय म्हणून. तू काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये. काय आहे हे? बगळा, मासा, खेकडा? हा, प्रियाला सुद्धा मारण्याचा तू प्रयत्न केलास ना? मला सगळं कळलंय सुलेखा, आणि अख्ख्या शास्त्री कुटुंबालाही लवकरच कळणार आहे तू कशी आहेस, कोण आहेस ते. वाईट गोष्टी आणि पाप याच जन्मात भोगावी लागतात सुलेखा. पण काही जणांच्या पापांची यादी एवढी मोठी असते की ती फेडण्यासाठी देव त्यांना पुढचा जन्म देतो. पण तुझ्यासारखे फार कमी, ज्यांची पाप कमी न होता प्रत्येक जन्मात वाढतच जातात. बस, खूप बोललीस, खूप बोललीस मम्मा. का? काय झालं? पुढे काय होईल याचा विचार करून जमीन सरकली पायाखालची? भीती वाटते? भीती? मला? हो ग मम्मा, खूप भीती वाटते मला. प्रचंड भीती वाटते. जिजूंचा खून केला ना, तेव्हाही भीती वाटली होती. अशी काय बघतेस माझ्याकडे? मीच मारलं जिजूंना, तुला माहिती आहे ना. खूप भीती वाटली होती तेव्हा. मनीषाला पाण्यात बुडून मारलं तेव्हाही खूप भीती वाटली होती. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला, तेव्हाही भीती वाटली होती मम्मा. खूप भीती वाटली होती. पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली आहे असा भास निर्माण करून आणावा लागला. खूप भीती वाटली त्यावेळी, पण खूप. एवढंच कशाला, जिजूंची पहिली बायको, तिचा ऍक्सिडेंट जेव्हा केला ना, अनावधानाने झाला, पण तेव्हा पण भीती वाटली मम्मा. खूप भीती वाटली. काय बोलतेस तू हे सुलेखा? का? आता तुला भीती वाटते? मग काय करणार तू? ओरडणार?
खेकड्यासारखी. ओरड ओरड ना, खरंच ओरड अगं. एकही पुरावा नाही. मिटवून टाकलेत सगळेच. आणि तू ओरडलीस तरी ऐकणार कोण तुझं मम्मा? एकदा तुला वेडं ठरवून मी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचे फायदे मला नेहमीच होतात. तो ऐका, ओरडणार ना? ओरड. तुला फोन लावून देऊ? कोणाला लावूया फोन? आधी. हा, आधी. ए नाही, नको. तुझ्या लाडक्या प्रिया. प्रियाला लाव फोन. तू लाव ना फोन. धर ना अगं, घे. नाही, मला नाही कोणाला फोन लावायचा. जीव कोणाला प्यारा नसतो. मला पुन्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. नाही, मला त्या वेळेच्या हॉस्पिटलमध्ये नको. नाही, परत नाही जायचं. त्यापेक्षा मी गप्प बसेन. मी नाही बोलणार कोणाला. गुड. दॅट्स बेटर. आता मी जेवढं बोलले ना तेवढं स्वतःच्या मनाला जरी सांगितलंस तरी माझ्या इतकी वाईट कोणी नाही. कळलं? वेडी वाटणारी आई काय काय करू शकते हे बघशील तू सुलेखा. रिक्षा. सर्वोदय नगर. हॅलो प्रिया. हा मामा बोला. प्रिया, अगं असशील तिथून निघून ये लवकर. आता उशीर करून चालणार नाही आपल्याला. का, काय झालं? सुलेखाने आपल्या पापांचा धडा आपल्या तोंडाने वाचलाय. माझ्या सेलमध्ये मी सगळं रेकॉर्ड करून ठेवले. रागाच्या भरात ती सगळे कुणे बोललीये. कुठले? आता हे सगळं फोनवर सांगत बसू का? तू असशील तिथून निघून ये लवकर. आता कुठे गेली आहे ती? माहित नाही कुठे गेले, कोणाला माहिती. तिच्या लक्षात आलंय? अजिबात नाही. तिच्या लक्षात आलं असतं तर तिने जिवंत ठेवलं असतं का मला? आणि तिला संशय येऊ नये म्हणून मीच म्हणाले की जन्मभर मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाही राहायचं. तिला पटलंय ते बहुधा. हे बघ, आता वेळ घालवू नको, लवकर ये तू इथे. मामा मी निघतेच आहे, पण त्याआधी तुम्ही एक काम करा. आता काय? सेफर साईड म्हणून ती जे काही बोलली आहे ना ते सगळं दुसऱ्या एका मोबाईलवर किंवा मेमरी कार्डवर ट्रान्सफर करा ना. मी कुठून आणू दुसरं मेमरी कार्ड? त्यापेक्षा तू इथे आलीस ना की तुझ्या मोबाईलवर आपण ट्रान्सफर करू. चालेल? ठीक आहे मामा, मी येते लवकर. तुम्ही काळजी करू नका. बाय. रिक्षा.
जल्दी चलो ना, जल्दी पहुंचने का है। हॅलो हॅलो दादा। बोल मुन्ना। दादा मी आता ममांकडे जाते। आज एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट घडली। काय झालं? दादा सुलेखाने आतापर्यंत केलेले सगळे गुन्हे रागाच्या भरात बोलून दाखवले आणि ममानी ते सगळं शूट केलंय अगदी व्यवस्थित त्यांच्या मोबाईलवर। काय सांगतेस काय? दादा मी आता ममांकडे जाते कारण त्यांना आता एकटं सोडणं धोक्याचं आहे। तू येऊ शकतोस तिकडे? हो मुन्ना, मी पण पोहोचतो तिथे, डोंट वरी। ओके, पण तुला किती वेळ लागेल तिथे पोहोचायला? मी 1-1.5 तासात पोहोचतो तिथे। ठीक आहे, तू दादा तुला जितक्या लवकर शक्य होईल ना तितक्या लवकर तू पोहोच ममांच्या घरी, कारण ना या एका क्लिपच्या आधारावर आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो। अर्थात ती नेमकं काय काय बोलली आहे ममानी मला सांगितलं नाहीये फोनवर, पण मी ममांकडे जाते आणि आधी ती क्लिप बघते। ओके, तू ये लवकर। हो मुन्ना, आणि तू पोहोचल्यावर आधी मला फोन कर। ओके, काळजी घे, बाय। ओके। नाही, मला नाही कोणाला फोन लावायचा। जीव कोणाला प्यारा नसतो। मला पुन्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही जायचं। नाही, मला त्या वेळेच्या हॉस्पिटलमध्ये नको, नाही, परत नाही जायचं। त्यापेक्षा मी गप्प बसेन, मी नाही बोलणार कोणाला। यूटर्न लीजिए, जल्दी जल्दी। लवकर। हो मालक, हो तिच्याच मागावरती मी। नाही तीच आहे। नाही तिला अजिबात डाऊट नाही आलेला। बरं ओके।